नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, हे सर्व प्रश्न परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या विषयाचे प्रश्न आहेत। बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलं, बेसॉल्ट हा खडक पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे। बघा, त्याचे योग्य उत्तर केले पाहिजे। बेसॉल्ट हा खडक अग्निजन्य खडक या प्रकारचा तो खडक आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, पर्यावरणामधील निर्जीव घटकांना खालीलपैकी काय म्हणतात। पर्यावरणामधील निर्जीव घटकांना आपण काय म्हणतो, अजैविक घटक, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, अणूच्या विभाजनामधून निर्माण होणारी ऊर्जा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची ऊर्जा असते। सोपा प्रश्न आहे। अणूच्या विभाजनामधून निर्माण होणारी ऊर्जा ही अणु ऊर्जा असते। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील, आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक वर्तुळ रेषांना खालीलपैकी काय म्हणतात। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक वर्तुळ रेषांना आपण काय म्हणतो, अक्षवृत्त असे म्हणतो पहा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे बघा वारे वाहतात त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारची वारे म्हणतात। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे जी वारे वाहतात आपण त्यांना काय म्हणतो, ग्रहीय वारे असे म्हणतो पहा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, GPS योग्य फुल फॉर्म सांगा। आता GPS योग्य फुल फॉर्म कोणता असेल। बघा, PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। GPS या योग्य उत्तर काय पाहिजे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम। GPS योग्य फुल फॉर्म काय आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे, एखाद्या ठिकाणचा, समजा आता एखादं ठिकाण आहे, त्या ठिकाणी बघा कमाल आणि किमान बघा तापमानामधला बघा जो काही फरक असतो त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा फरक म्हणतात। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। त्या ठिकाणी बघा आपण काय म्हणतो, तापमानाची कक्षा असे म्हणतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, लाकडापासून फर्निचर बनवणे हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो। बघा, लाकडापासून फर्निचर बनवणे आपण त्यांना काय म्हणतो, प्राथमिक व्यवसाय, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, गाव किंवा वस्ती, आता समजा एखादं गाव आहे, त्या गावाचं बघा शहरामध्ये रूपांतर होणे, एखादं गाव आहे त्या गावाचं शहरामध्ये रूपांतर होणे, या प्रक्रियेला खालीलपैकी कोणत्या प्रकारची प्रक्रिया म्हणतात, तर त्यांना शहरीकरण या ठिकाणी बघा प्रक्रिया असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, ज्या ठिकाणी समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून मिठाची निर्मिती केली जाते त्या ठिकाणाला खालीलपैकी काय म्हणतात। समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून मिठाची निर्मिती करतात आपण त्यांना काय म्हणतो, मिठागरे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत। बघा, त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बघा महत्त्वपूर्ण बघा सामाजिक शास्त्र, परिसर अभ्यास, विज्ञान, बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे सोबत उत्तरासोबत PDF आहेत। बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे, तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला 0 अंश रेखावृत्त असे म्हणतात। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। आता 0 अंश रेखावृत्त कोणते असते, तर मूळ रेखावृत्ताला, सर्वांनी लक्षात ठेवायचे पहा, मूळ रेखावृत्ताला 0 अंश रेखावृत्त असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी कोणत्या प्रकारचे खडक म्हणतात। लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना कोणत्या प्रकारचे खडक म्हणतात।
बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना आपण काय म्हणतो? अग्निजन्य खडक असे म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं? नकाशावरील, समजा आता एखादा नकाशा आहे, नकाशावरील समान तापमान असलेली ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना खालीलपैकी काय म्हणतात? समान तापमान असलेल्या बघा ठिकाणी, बघा जी काही ठिकाणी असतात त्यांना जोडणाऱ्या रेषांना आपण काय म्हणतो? बघा या ठिकाणी सम म्हणजे सारखे, ताप म्हणजे तापमान, समताप म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. त्या रेषांना आपण काय म्हणतो? समताप रेषा असे म्हणतो. बघा ह्याच्यामध्येच उत्तर आहे समताप. विषय क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होतो? बघा त्या सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. डॉक्टर, इंजिनियर आणि शिक्षक बघा यांचा काय होतो? चतुर्थ. बघा चतुर्थ या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे चतुर्थ क्षेत्र, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सागरावरील म्हणजे समुद्राकडची थंड हवा जमिनीकडे वाहते, ते वारे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे वारे असतात? बघा आता समुद्राकडून जे वारे जमिनीकडे वारे वाहतात आपण त्या वाऱ्यांना काय म्हणतो? खारे वारे. समुद्राकडचे कोणते वारे असतात? समुद्राकडून जमिनीकडे जे वारे वाहतात आपण त्यांना काय म्हणतो? खारे वारे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महावीर जैन यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? महावीर जैन. आता महावीर जैन यांचा जन्म विद्यार्थी मित्रांनो कुंडग्राम या ठिकाणी झाला होता. कुंडग्राम म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मौर्य साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? मौर्य साम्राज्य. सर्वांचं बघा योग्य उत्तर येईल का? मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, कलिंगवर स्वारी खालीलपैकी कोणी केली होती? कलिंगवर स्वारी. सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा कलिंगवर स्वारी विद्यार्थी मित्रांनो सम्राट अशोकांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मौर्यकालीन साम्राज्याची राजधानी कोणती होती? मौर्यकालीन साम्राज्य यांची राजधानी कोणती होती? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. पाटलीपुत्र. मौर्यकालीन बघा साम्राज्याची राजधानी कोणती होती? पाटलीपुत्र होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, चरक नावाचा प्रसिद्ध वैद्य. आता चरक नावाचा बघा एक प्रसिद्ध वैद्य होता, तर तो खालीलपैकी कोणाच्या दरबारामध्ये होता? बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी 3 वेळा बघा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. चरक नावाचा प्रसिद्ध वैद्य या ठिकाणी कनिष्काच्या दरबारामध्ये होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मुजिरीस या नावाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावरचं बंदर आहे? आता मुजिरीस बघा नावाचं एक बंदर आहे. हे बंदर कुठं असेल? मुजिरीस बघा नावाचं बंदर विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामधलं बंदर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, सातवाहन घराण्याचे संस्थापक कोण आहेत? सातवाहन घराण्याचे संस्थापक कोण असतील? बघा सातवाहन घराण्याचे संस्थापक या ठिकाणी राजा सिमुक आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, कॉफीचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? आता कॉफीचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? सर्वांचे योग्य उत्तर येईल का? कर्नाटक बघा या राज्यामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कर्नाटक राज्यामध्ये होते. विषय क्रमांक पुढचा, रबराच्या वनस्पतीचं शास्त्रीय नाव सांगा. आता रबर बघा रबराच्या वनस्पतीचं शास्त्रीय नाव या ठिकाणी विचारलंय, कोणतं असेल? हेविया बघा ब्राझिलिया लिसिस. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या ठिकाणी उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, झूम हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. झूम हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? जंगलाचा, शेतीचा, तलावांचा. बघा या ठिकाणी काय असेल? झूम हा कशाचा प्रकार आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. झूम हा विद्यार्थी मित्रांनो शेतीचा प्रकार आहे आणि तो प्रकार कुठं असेल? आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो. झूम हा शेतीचा प्रकार आसाम राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणती वने काटेरी वने आहेत? काटेरी वने कोणती असतील? निवडुंग बघा हिवर ही काय असतील? काटेरी वने आहेत बघा काटेरी वने. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, घटप्रभा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? घटप्रभा बघा आता सर्वांचे योग्य उत्तर येईल का? घटप्रभा हे पक्षी अभयारण्य कुठं आहे? कर्नाटक या राज्यामध्ये. घटप्रभा हे पक्षी अभयारण्य कर्नाटक या राज्यामध्ये आहे. बघा विषय क्रमांक पुढचा पाहूया. या ठिकाणी काय विचारलं आहे? बोकारो, झारिया ही दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बोकारो आणि झारिया कुठं असतील? झारखंड राज्यामध्ये आहेत. पहा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वाधिक रस्त्याचे जाळे, भारतामध्ये विचारले सर्वाधिक रस्त्याचे जाळे कोणत्या राज्यामध्ये आहेत? योग्य उत्तर काय पाहिजे? केरळ राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक रस्त्याचे जाळे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्लासगो, ग्लासगो बघा या ठिकाणी एक प्रमुख शहर आहे, हे खालीलपैकी शहर कोणत्या देशामध्ये येते? ग्लासगो, ग्लासगो बघा हे शहर विद्यार्थी मित्रांनो ग्रेट ब्रिटन या देशामध्ये या ठिकाणी येणारं महत्त्वपूर्ण शहर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? आता भारताची अर्थव्यवस्था कशी असेल? मिश्र अर्थव्यवस्था आहे बघा, मिश्र अर्थव्यवस्था. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा पहिला वित्त आयोग, भारताचा पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? सर्वांचे योग्य उत्तर येईल का? भारताचा पहिला वित्त आयोग सन 1951, सन 1951 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो भारताचा पहिला वित्त आयोग नेमण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, नीती आयोगाचं मुख्यालय कुठं असतो? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. या ठिकाणी काय विचारले? नीती आयोगाचं मुख्यालय कोठे आहे? नीती आयोगाचं मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? जीवनसत्व आपले, जीवनसत्वांचा शोध बघा सी फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध लावला, सी फुंक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र खालीलपैकी कशामुळे होतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? पृथ्वीच्या परिवलनामुळे. बघा पृथ्वी फिरत असते फक्त, पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अथेन्स हे शहर, आता अथेन्स बघा हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये असेल? अथेन्स, अथेन्स विद्यार्थी मित्रांनो ग्रीस या देशामध्ये अथेन्स बघा हे शहर आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक ज्ञान दिवस विचारलाय खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक ज्ञान दिवस केव्हा असतो आपल्याकडे? 14 एप्रिल, 14 एप्रिल बघा या दिवशी आपल्याकडे जागतिक ज्ञान दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते? सर्वात जास्त लोहाचं प्रमाण बघा पालक या भाजीमध्ये सर्वात जास्त लोहाचं प्रमाण असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सेंटीग्रेड, आता सेंटीग्रेड आणि फॅरनहीट बघा ही तापमापक खालीलपैकी कोणत्या तापमानाला समान असतात? कोणत्या तापमानाला समान असतील? सेंटीग्रेड आणि फॅरनहीट. सेंटीग्रेड आणि फॅरनहीट ही तापमापके बघा -40 या तापमानाला या ठिकाणी समान असतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, भारत सेवक समाज, भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली होती? गोपाळ कृष्ण गोखले बघा यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जीवन ऑक्सिजन, ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? ऑक्सिजनचा शोध बघा सर्वांचे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उत्तर 3 यायला पाहिजे. जोसेफ प्रिस्टले, जोसेफ प्रिस्टले बघा या शास्त्रज्ञाने ऑक्सिजन या वायूचा बघा त्यांनी शोध लावला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? इन्सुलिनची निर्मिती बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. स्वादुपिंड बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इन्सुलिनची निर्मिती होत असते. विषय क्रमांक पुढचा, रक्त गोठवण्याचं कार्य कोणते जीवनसत्व करते? रक्त गोठवण्याचं कार्य, आता कोणते जीवनसत्व करते पहा रक्त गोठवण्याचं कार्य? बघा के जीवनसत्व विद्यार्थी मित्रांनो रक्त गोठवण्याचे काम करते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, एरोनॉटिकल बघा या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास करतात? एरोनॉटिकल, एरोनॉटिकल या शास्त्रामध्ये हवाई उड्डाण यांचा बघा या हवाई उड्डाणचा बघा या ठिकाणी अभ्यास केला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा, दुसरी बौद्ध धर्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? बघा हा प्रश्न मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. दुसरी बौद्ध धर्म परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती? आता याचे योग्य उत्तर केले पाहिजे. वैशाली बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दुसरी बौद्ध धर्म परिषद बघा वैशाली या ठिकाणी भरली होती. पहिली राजगृह या ठिकाणी भरली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक दूरसंचार दिन, आता याचे योग्य उत्तर केले पाहिजे. जागतिक दूरसंचार दिन 17 मे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा विचारला एकमेव उपग्रह कोणता? पृथ्वीचा एकमेव उपग्रह बघा चंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. आलेप्पी हे महत्त्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये असेल? आलेप्पी, आलेप्पी हे महत्त्वाचं बंदर केरळ या राज्यामधलं बंदर आहे. ऑप्शन क्रमांक 3. पेसमेकर, आता पेसमेकर बघा विचारले खालीलपैकी कशा संबंधीचा असेल? मेंदू, हृदय
यकृत. बघा पेसमेकर विद्यार्थी मित्रांनो हृदय यांच्या संबंधीचा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव कोणतं आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव कोणतं असेल? शेरवली हे त्यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. इंडिया विन्स फ्रीडम. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक मौलाना आझाद. बघा इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत. विषय क्रमांक पुढचा. सायमन कमिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? सायमन कमिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते? सन 1927. बघा यावर्षी विद्यार्थी मित्र सायमन कमिशन भारतामध्ये आले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली होते? गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी बघा ते या ठिकाणी पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. ब्राह्मो समाज यांची स्थापना कोणी केली होती? राजाराम मोहन राय बघा यांनी ब्राह्मो समाज बघा त्यांनी स्थापना कोणत्या वर्षी केली होती? सन 1828. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन कोण होते? भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन बघा पोर्तुगीज होते. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा. चंपारण्य हा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? चंपारण्य हा सत्याग्रह. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.